नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की व्हॉट पर्सेंट म्हणजे कुठल्याच संख्येला टक्केचं जर चिन्ह लागलेलं असेल तर त्याच्याशी रिलेटेड पदावलीचा प्रश्न कसा सोडवायचा। सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो की टॉप 5 ची ही सीरीज आहे। टॉप 5 च्या प्रश्नांमध्ये 5 प्रश्न तुम्हाला फक्त शिकवतोय आणि व्हिडिओ क्रमांक हा 17वा आहे। गणित आणि बुद्धिमत्तेची स्पेशल ही सीरीज आहे, त्यातला हा आपला पहिला प्रश्न। What percent of 590 plus 36% of 170 is equal to 150? मित्रांनो, काही बाबी आपण व्हिज्युअली सॉल्व करायच्या। कसं की बाबा या ठिकाणी x भागिले 100 आहे गुणिले 590 आहे प्लस 36 भागिले हे किती झाले 100 गुणिले 170 बरोबर 150। याला आपण अशा पद्धतीने लिहून घेतलं। लिहून घेतल्यानंतर आता एवढा पार्ट आपल्याला सॉल्व करावा लागेल, देन मग हा पार्ट आपल्याला सॉल्व करावा लागेल। यासाठी ॲक्च्युअली व्हर्टिकल भाग जातो आणि आडवा सुद्धा भाग जातो। या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी हा शून्य कॅन्सल केला, देन हा सुद्धा शून्य कॅन्सल केला। आता भाग जात नाही म्हणून हा शून्य कॅन्सल केल्याबरोबर इथं पॉईंट दिला झाला। आता या दोहोंचा जर गुणाकार करत असाल तर 17चा पाढा तुम्हाला येणे क्रमप्राप्त आहे। 17 सकम 2 दशे होते। सो या ठिकाणी 2 टाकले, माइंडमध्ये 10 ठेवले। 17 × 51, 51 आणि 10 होतात 61। या ठिकाणी 61 टाकले, या ठिकाणी पॉईंट दिला मित्रांनो। आता सेम टू सेम हा सुद्धा ट्रॅक आपण सॉल्व करून घेतला। या ठिकाणी शून्य कॅन्सल, या ठिकाणी शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल घेतल्याबरोबर हा 5.9 झाला। या ठिकाणी 5.9 × x म्हणजे असं आपण लिहून घेऊ 5.9 x म्हणू शकतो आपण, प्लस हे झाले 61.2 इज इक्वल टू किती आहे 150। आता मित्रांनो, हा जो एवढा भाग आहे या स्टेप्सवर आपण पोहोचलो। या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की हा जो प्लस 61.2 आहे याला आपण कट केला आणि इकडे प्लसचं झालं मायनस 61.2। आता याची वजाबाकी करायची। आता वजाबाकी जर तुम्ही हॉरिझॉन्टल करत असाल तर पॉईंट नंतर एक शून्य देऊन टाका, पॉईंट नंतर एक शून्य, पॉईंट नंतर 2 आहे म्हणजे पॉईंट नंतर समान अंक झाले। आता या ठिकाणी शून्यातून 2 गेले 8 राहिले, पॉईंट दिला, हातचा एक या ठिकाणी दिला। शून्यातून 2 गेले, पुन्हा 8 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला। 5तून 7 जात नाही, मात्र 15तून 7 गेले 8 राहतात म्हणजे या ठिकाणी आले 88.8 आणि हे आहे 5.9 x इज इक्वल टू 88.8 म्हणजे या स्टेप्सवर आपण पोहोचलो। कोणती स्टेप्स आहे 5.9 x बरोबर 88.8। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे की या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचा इकडेच जाताना होतो भागाकार म्हणजेच भागिले आपण 5.9 म्हणू शकतो। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक बेसिक दडलेला आहे। कोणतं बेसिक आहे, जर समजा अंश आणि छेदामध्ये पॉईंटची पोझिशन जर सारखी असेल म्हणजे या मागून एका अंकानंतर पॉईंट आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा मागून एका अंकानंतर पॉईंट आहे, अशा वेळेस तो पॉईंट नेहमीसाठी डिलीट करून टाकायचा। म्हणजे या ठिकाणी होते 888 डिवायडेड बाय 59। आता डायरेक्ट आपण भाग द्यायचा, कारण की बघा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 44 43 59 59 ही मूळ संख्या असल्या कारणाने आपल्याला डायरेक्टली भाग द्यावा लागेल। कितीचा भाग जाईल 59 1 59 59 1 59, 88 मधून 59 गेले तर इथं उरले किती तर 29 उरले। बघा 29 उरले, हे 29 इथे लावल्याबरोबर आपल्याला दिसून येतात 298। पुन्हा आपण 59चा 298 पर्यंत जाईल असा भाग द्यायचा म्हणजे 59। या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 6चा आता इथं 6 चूक 24 6 चूक 4चा जर भाग दिला 4 9 36 3 4 5 20 3 किती 23। हा अगदी आपण त्याच्या जवळपास गेलो म्हणजे 236 पर्यंत गेलो। बघा 4 9 36 3 4 5 20 3 23 म्हणजे या ठिकाणी आपण 4चा भाग दिला। आपण या ठिकाणी 5चा भाग देऊन बघू, 5चा भाग। मग जर इथं 5चा भाग आपण दिला तर 5 9 45 4 आले ह्याचे 5 5 25 न 4 किती झाले 29। सो या ठिकाणी तुम्हाला दिसून येते 295 म्हणजे आपण अगदी त्याच्या जवळपास गेलो। कुठे गेलो आपण अगदी त्याच्याला जवळपास गेलेलो आहोत, ठीक आहे। म्हणजेच 5चा भाग गेला। बघा कॉम्प्लिकेटेड भाग आहे थोडासा परंतु आपण पद्धतशीर देतो। 298 मधून 295 गेले तर उरतात किती रे तर 3 उरतात। सो 3 उरले
पॉईंट दिल्याबरोबर त्या 3चे होतात 30. आता तरी सुद्धा 59 न भाग जात नाही, म्हणून आपण पुन्हा एक 0 देतो आणि इथे पुन्हा एक 0 देतो. आता याच्यापर्यंत जाण्यासाठी आपला आणखी भाग जातो कितीचा, तर 5चा. म्हणजेच 59 गुणिले 5 म्हणजे 300 येईपर्यंत. 5 9 45, 4 लिहायचे, 5 5 25 ने 4 किती 29, 295. म्हणजे या ठिकाणी 5चा भाग गेला आणि मायनस 295, पुन्हा 5 उरते. असं करत 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 ते व्हॅल्यू पुढे पुढे जाते. मात्र आपल्याला प्रॉपर आन्सर निघालेला आहे 15.05. या ठिकाणी फोर्थ ऑप्शन राईट आहे. मित्रांनो, प्रश्न जरी सोपा असेल मात्र यातलं कॅल्क्युलेशन थोडंसं कठीण होतं शेवटच्या स्टेप्समध्ये. या ठिकाणी तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे होतं. 5.9 इंटू एक्स इज इक्वल टू 88.8. या ठिकाणी याला गुणाकाराचा भागाकार केला. भागाकारानंतर अंश आणि छेदामध्ये पॉईंटची पोझिशन जर सारखी असेल तर पॉईंट समूळ नष्ट करायचा, देन मग 9 भाग द्यायचा. 9 भाग दिल्यानंतर आपल्याला भाग किती आला तर 15.05 आला. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा राईट आहे. सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. सेकंड क्वेश्चन सुद्धा व्हॉट पर्सेंटची व्हॅल्यू काढण्याच्या संदर्भात आहे. व्हॉट पर्सेंट म्हणजेच एक्स भागिले 100 गुणिले किती झाले 400. त्याच्यानंतर या ठिकाणी गुणिले 3 भागिले किती 4 प्लस 300 बरोबर या ठिकाणी 66.66 डिवायडेड बाय 100 गुणिले 900. बघा हा सुद्धा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होऊ शकतो. आपल्याला सुद्धा याचा आन्सर विदिन सम सेकंड मध्ये काढायचा आहे. या ठिकाणी 100 1 100 100 चूक 400 म्हणजे हे झाले 4x गुणिले है की नाही. आता गुणिले या ठिकाणी हा जर गुणिले केला डायरेक्टली इथं थांबून जाऊ. आता या ठिकाणी 4x म्हटण्यापेक्षा 100 1 100 100 चूक 400 हे 4 4 कॅन्सल झाले म्हणजे हे झाले 3x. 3x अधिक 300 बरोबर या ठिकाणी बघा कसं करायचं. 100 1 100 100 9 900 आणि याचा करूया आपण आता गुणाकार. 9 सकम 54 5 माइंड मध्ये 9 सकम 54 आणि 5 होतात 59. पुन्हा 5 माइंड मध्ये 9 सकम 54 54 5 59 पुन्हा 5 माइंड मध्ये 9 सकम 54 54 5 किती 59. मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं 2 अंकानंतर पॉईंट दिला. आता मित्रांनो या ठिकाणी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यावीच लागेल कारण की 599.94 आहे. हा 9चा एक इकडे ऍड होतो म्हणजे हे झाले 600 म्हणजे 3x प्लस 300 बरोबर 600. आता ही जी प्लसची व्हॅल्यू आहे इकडे जाऊन मायनस होणार म्हणजेच इथं येणार आहे मित्रांनो किती तर 300. सो 3x इज इक्वल टू किती आले 300. आता इथे गुणाकाराचं चिन्ह असते म्हणून हे जे गुणाकाराचे चिन्ह आहे हे कट केलं. x बरोबर गुणाकाराचे किती होतात तर भागाकार होते 3. सो प्रॉपर आन्सर येते या ठिकाणी 100 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा एकदम सुटसुटीत आपण त्याचा भाग दिला पद्धतशीरपणे. या ठिकाणी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतली. कुठे कुठे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यावं लागतं म्हणून आपल्याला प्रॉपर आन्सर आलेला आहे 100. चला आपण टार्गेट काय केलं तुम्हाला माहित आहे. व्हॉटला जर पर्सेंटचं चिन्ह लागून आलं तर कशा पद्धतीने आपण तो प्रश्न सॉल्व्ह करायचा. राईट आन्सर. तिसरा प्रश्न बघा. व्हॉट पर्सेंट ऑफ 550 इंटू 3/5 प्लस अंडर रूट मध्ये 625 बरोबर 28.57% ऑफ 630 प्लस 10. या ठिकाणी आपण x भागिले किती 100 गुणिले 550 गुणिले 3/5 अधिक हे 625 अंडर रूट मध्ये म्हणजे होते 25. सो या ठिकाणी 25 टाकले बरोबर या ठिकाणी 28.57 डिवायडेड बाय 100 गुणिले 630 प्लस 10. बघा आता काय करावं लागेल. एवढा पार्ट आपल्याला एवढा पार्ट सॉल्व्ह करावा लागेल. करू शकतो आपण. या ठिकाणी 5 1 5 5 1 5 5 1 5 आणि हा 0. या ठिकाणी 0 कॅन्सल 0 कॅन्सल बरोबर. आता हा 0 कॅन्सल केल्याबरोबर इथे जातो पॉइंट. मग काय राहतं खालची पोझिशन तर सगळी निघून गेली. x गुणिले 1.1 गुणिले 3 म्हणजे x गुणिले 3.3 आलेले आहे. 1.1 गुणिले 3 म्हणजे 3.3 प्लस या ठिकाणी किती येतात हे 25 आले. आपण अशा पद्धतीने आता सॉल्व्ह करत चाललो पुढे पुढे. आता बरोबरचं चिन्ह इथे घेतल्यानंतर आपल्याला इथे आडवा भाग देता येतो. या ठिकाणी 0 कॅन्सल झालं या ठिकाणी 0 कॅन्सल झालं या ठिकाणी 0 कॅन्सल झाल्यानंतर इथे आपण पॉईंट दिला म्हणजे एवढा गुणाकार आपल्याला करावा लागेल. कोणता गुणाकार 28.57 गुणिले 6.3 प्लस 10. आता याचा गुणाकार आपल्याला करणे क्रमप्राप्तच आहे कारण
की इथे 2 अंकानंतर पॉईंट आहे, इथे सुद्धा 2 अंकानंतर पॉईंट आहे. म्हणजे आपला जो प्रॉपर गुणाकार येणार त्या गुणाकारामध्ये मागून 3 अंकानंतर पॉईंट देणार आपण, कारण की इथे 2 अंकानंतर आहे, इथे 1 अंकानंतर आहे, म्हणून 2 किती 3. आता प्रत्यक्ष आपण त्याचा गुणाकार करूया. 3 7 21, 3 ने गुणाकार देत आहोत. 3 7 21 2, 3 5 15 2 किती 17, 1 3 8 24, 24 ने 1 किती 25, हातचे 2 आले, 3 2 6 2 किती 8. इथे क्रॉस केला. साइन 7 42 4, 6 5 30 4 34 3, साइन 8 48 48 आणि 3 होतात 51, 5 साइन 2 12 5 किती 17. म्हणजेच मी माइंड मध्ये ठेवला. आपल्याला शॉर्ट टर्म मेमरी असते, आपण हातचा माइंड मध्ये ठेवायचा आणि माइंड मध्येच कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे आपल्याला स्पीड वाढते गुणाकारामध्ये. हे मी तुम्हाला दाखवून दिलं. आता 1 9 9 9 7 आणि 1, म्हणजे या ठिकाणी 1,79,991 आले. मागून 3 अंकानंतर आता पॉईंट द्यावा लागेल. 1 अंकानंतर इथे, 2 अंकानंतर इथे, म्हणून 2 ने किती 3. 3 अंकानंतर पॉईंट दिला म्हणजेच आले 179.991. 179.991 म्हणजेच मित्रांनो काय होणार आहे, 180 होणार आहे. या ठिकाणी अप्रोक्सिमेट व्हॅल्यू लावावी लागेल. ठीक आहे, 180 झाले. आता आपण काय करूया की याला अप्रोक्सिमेट घ्यायची की नाही घ्यायची ते नंतर ठरवू. परंतु आता सध्या तरी आपण 180 घेतले. 180 प्लस हे 10 हे किती झाले तर 190. आता या ठिकाणी आपण 179 प्लस 991 आहे, प्लस 10 जर म्हटले तर हे किती होणार आहे, 10 म्हटले तर ओके 999.981, 189.999. ठीक आहे. आता आपण लास्टच्या स्टेप्सवर जाऊ कशा पद्धतीने सॉल्व करायचं. तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3.3x प्लस 25 बरोबर काय आलं आपल्याला 189.999. हे जे 25 आहे, 25चे काय करायचे इकडे मायनस करायचे. इथे मायनस केल्यानंतर आपल्याला असं आन्सर येते 999. इथे येतं 9तून 5 गेले 4 राहिले, 8तून 2 गेले 6 राहिले, इथे आले 164. 164.999. आता मित्रांनो या ठिकाणी 3.3x आलेला आहे. 3.3x बरोबर एवढे आलेले आहे. आता ॲट लास्ट कॅल्क्युलेशन करूया. 3.3x बरोबर 164.999. या ठिकाणी जर आपण हा गुणाकाराचा भागाकार केला, इथं जर आपण भागात दिला तर आपल्याला काय आन्सर निघू शकते. तर या ठिकाणी आपण भाग तर आपल्याला द्यावाच लागेल आता, कारण की इकडे भागाकाराचा गुणाकाराचा भागाकार होतो. या ठिकाणी इथे जर आपण याला बघा यस 9 2 18 18 न 6 24 10 4 14 थोडासा 1 न वाढवावं लागेल आपल्याला या ठिकाणी. म्हणजेच आपण 100 किती घेणार तर 165 भागिले 33 घेऊ. आता आपल्याला आन्सर प्रॉपर येणार 165 भागिले जे 33 आहे. आता या ठिकाणी आपल्याला कितीने भाग जातो तर 11ची कसोटी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी 11 3 किती 33, 11 1 11, उरले किती 5, 11 5 55. या ठिकाणी काय येतं 3 1 3, 3 5 काय येते 15. 3 5 काय येते 15. सो आन्सर आलं 5 आणि 5 भागिले हा इथे डायरेक्ट घेतला ना आपण 3.3, हा जो 3.3 घेतला तर इथे 5 भागिले आपण याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सॉल्व करू, म्हणजे आपल्याला लवकर आन्सर येणार. 3.3 इथे काय केले आपण अप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढली. इथंच काढायला पाहिजे होती आपण अप्रोक्सिमेट व्हॅल्यू. इथं जर 180 घेतली असते, इथं जर 180 घेतली असते डायरेक्ट तर 180 आणि ओके 180 प्लस हे 10 190 झाले असते. 190 मधून मग ते आपण 25 वजा केले असते तर सरळ सरळ 165 झाले असते. सो 165 भागिले 3.3. मित्रांनो या ठिकाणी बेसिक तुम्हाला सांगतो की हा जो पॉइंट आहे, पॉइंट इकडे नेल्यानंतर हे 33 होतात, म्हणजे याला पूर्णत्व प्राप्त होते 33. इकडे जर एका अंकानंतर पॉइंट दिला तर इकडे 0 लावत असते, म्हणजेच अशा पद्धतीने झाला. आता तुम्ही प्रॉपर आन्सर त्याच्याला देऊ शकता आणि तुमच्याला आन्सर येणार आहे 50. कसं येणार बघा, 11 3 33, 11 1 11, उरले किती 5, 11 5 55 आणि इथे 0, 3 1 3, 3 5 15 आणि हा 0 इथं, म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 50. कॅल्क्युलेशन मध्ये कमी जास्तपणा जर झाली तर आपण आपला ट्रॅक चेंज करायचा, जेणेकरून आपल्याला कमी वेळ लागेल. ठीक आहे. आता बघा
या ठिकाणी कुठे ना कुठे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यावीच लागते. या ठिकाणी जर अगदीच समजा 0.9 जर आला तर इथे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतली आपण 180 प्लस 10 190. 190 मधून आपण 25 वजा केले, आपले थेट या ठिकाणी 165 आले. 165 भागिले 3.3 होती, इथं बेसिक लावलं, पॉईंट इकडे टाकला म्हणजे 33 झाले, इकडे शून्य वाढवला. 1650 भागिले 33 म्हणजे 50 आला. इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा राईट आहे. क्लासबद्दल थोडीशी माहिती देतो की क्लास आहे टेट 2025 साठी. अपकमिंग एक्झामिनेशन आहे, जून जुलै ऑगस्ट मध्ये होणे संभाव्य आहे. सो 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणारा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेला. त्याची फीज आहे 1200 रुपीज. यामध्ये तुम्हाला 100 व्हिडिओज मिळेल आणि त्या 100 व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे ऑल चॅप्टर्स जे IBPS पॅटर्न नुसार महत्त्वाचे आहे ते क्लिअर केले जाणार आहे. सोबतच तुम्हाला या ठिकाणी PDF मिळेल. तुम्ही इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. लाईव्ह बॅचमध्ये आणि रेकॉर्डेडमध्ये काय फरक असतो? हे जे रेकॉर्डेड आहे हे फुल्ली रेकॉर्डेड. याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहो की समोर कॅमेरा लावून ती कॉन्सेप्ट पूर्ण करणारे या ठिकाणी मी व्हिडिओ देत असतो चॅप्टर वाईज. आणि लाईव्ह मध्ये कसं असतं की कमेंट्स वाचणे, हे करणे ते करणे, त्याच्यामध्ये वेळ चालला जातो. तो वेळ न जावा, जे पाहिजे तेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं म्हणून ही रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला ही जी बॅच जर घ्यायची असेल तर स्टडी अप UP अप स्टडी अप हे माझंवालं काय आहे तर ॲप्स आहे. त्या ॲप्सवर जाऊन तुम्ही टेटच्या फोल्डरमध्ये जाऊन ही बॅच परचेस करू शकता. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे आणि सोबतच या ॲप्सची सुद्धा लिंक दिलेली आहे. आता मित्रांनो हा चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये बघा, व्हॉट पर्सेंट गुणिले याच्या वजाबाकी आपण करूया. किती येतं? 4तून 4 गेले 0 राहिले. नंतर 5तून 4 गेला 1 राहिला. 1तून 6 जात नाही. 6 आणि 5 किती झाले तर 11 झाले. हाचा लेख या ठिकाणी दिला. 19 मधून 16 गेले तर 3 राहिले. 3510 बरोबर 9चा वर्ग किती 81 प्लस 6चा वर्ग किती 36. या ठिकाणी 6 ने किती 7 आणि 8 आणि 2 किती 11 म्हणजे 117 झाले. आता या ठिकाणी जर बघितलं तर आडवा भाग आपल्याला द्यावा लागेल. आडवा भाग देत असताना आपण या ठिकाणी आडवा भाग देऊ शकतो. या ठिकाणी आपण आडवा भाग दिल्यापेक्षा एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने याला सॉल्व्ह करू. हा जो एवढा पार्ट आहे याचा होते गुणाकार, म्हणजेच इथं आपण 3510x म्हणू शकतो डिवायडेड बाय 100 म्हणू शकतो. आता या स्टेप्सवर आपण आलो. या स्टेप्समध्ये आपल्याला हा जो भागिले 100 आहे हा इकडे गुणिले 100 होणार. गुणिले 100 म्हटल्याबरोबर ते झाले एवढे. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आहोत की 3510x बरोबर हे इकडे लिहून घेऊ आपण. 3510x बरोबर 11700 हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता तुम्हाला माहित आहे की x बरोबर हा जो 3510 आहे हे गुणाकार स्वरूपात असल्या कारणाने इकडे होणार आहे भागाकार. 3510 डायरेक्टच घेऊ ना आपण. हे x बरोबर एवढं सोल्युशन केलं की आपल्याला डायरेक्टली प्रॉपर आन्सर आलं. आता या ठिकाणी 7 आणि 2 किती 9 आणि इथं किती येतात तर 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजे 9 ने भाग जाणार त्याला. या ठिकाणी भाग देऊया आपण. 9 1 9 उरले किती 2 झाले किती 27 9 3 27 हे 2 शून्य इथे झालं. आता या ठिकाणी 9 3 27 9 चूक 36 जास्त होते. 9 3 27 म्हणजे 35 मधून 27 गेले तर किती राहतात 7 आणि 8 15 होते ना, म्हणजेच 8 उरतात होतात 81. मग 9 9 81 आणि हा शून्य इथं. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलो की 1300 भागिले 390 बरोबर. मित्रांनो या ठिकाणी 13 ने भाग जाताना आपल्याला दिसतो हा 0 0 कॅन्सल करून टाकू. 13 तरी किती 39 13 1 13 आणि हा शून्य इथं म्हणजे आपला प्रॉपर आन्सर आला 10 भागिले 3. 10 भागिले 3 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फर्स्ट ऑप्शन मध्ये याचा राईट आन्सर आहे. चेक करूया राईटच आहे. शेवटचा प्रश्न घेऊ आणि जरी 5 प्रश्न मी घेत असेल तरी ॲप्समध्ये जे विद्यार्थी माझ्या बॅच जॉईन करणार आहे त्या विद्यार्थ्यांना याच्याले 25 प्रश्न मिळणार आहे. पदावलीच्या संदर्भात 1000 प्रश्न माझ्यावाल्या ॲप्समध्ये तुमच्यासाठी उपलब्ध असेल.
चला आता या ठिकाणी थोडंसं स्किल पाहिजे. कोणतं स्किल पाहिजे बरं, की आपल्याला घनमूळ काढता आलं पाहिजे. घनमूळ काढता आलं पाहिजे. मी याच्यावर 4 व्हिडिओ यूट्यूबवर टाकले होते. त्या 4 व्हिडिओमध्ये घनमूळ कसं काढायचं, वर्ग पहिले घेतला, वर्ग कसा काढायचा, वर्गमूळ कसं काढायचं, घन कसा काढायचा, घनमूळ कसं काढायचं. तर आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना घनमूळ काढता येते ना त्यालाच या प्रश्नाचं उत्तर येते, अदरवाईज कोणालाच येणार नाही. चॅलेंज देऊन सांगतो. आता बघा इथे काय आहे की 5832 आहे. पॉईंट लक्षात घेऊ नका, 5.832 म्हणू नका, 5832 म्हणा. मी तुम्हाला सांगितलं होतं की घनमूळ काढत असताना एकक स्थानचा अंक टार्गेट करायचा. तो जर मित्रांनो 2 असेल तर 8 लिहून घ्यायचा. इथं जर 2 असेल तर 8 लिहायचा. आणि जर इथं 8 असता तर 2 लिहिला असता. जर इथं 3 असता म्हणजे या 2च्या जागेवर जर 3 असता तर 7 लिहिला असता, 7 असता तर 3 लिहिला असता. बाकीचे 2 8 3 7 नसते तर जो आहे तोच लिहिला असता. हे तुम्हाला कळलं. 2च्या जागेवर 8, मग थेट 3 अंक कट करून टाकायचे. मग काय उरला 5. 5च्या आधीची घन संख्या घ्यायची. 5च्या आधीची घन संख्या किती येते बरं, तर 1चा घन 1 येते. सो हा जो एक आहे इथे लावायचा. 101% 5832 च घनमूळ येते 18. काढून दाखवू का कसं. आता जर समजा 18चा घन जर काढला तर तो 5832 आला पाहिजे. बघा येतो की नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा मी ट्रिक्स वापरत असतो. हे 18 लिहून घ्यायचे, याला असा क्रॉस मारायचा. 1चा घन 001 आहे, इथं 3 अंक कंपल्सरीच असतात. 8चा घन मित्रांनो 512 असते. दोघांचे घन मी खाली लिहून घेतले. त्याच्यानंतर जर इथे 1 असला तर याले गुणिले 3 करत असतो. 8 3 24, 8 3 24 इथं असे गुणिले करतो. बघा 1 जर असेल तर इथे या अंकाला गुणिले 3 करायचे, हे इथे लिहायचे आणि याचा गुणाकार करायचा. तो क्रॉस देऊन लिहून टाकायचा. 18 चूक किती 72, 7 आले हातचे माइंड मध्ये टाकले. 18 दुनी 36, 36 आणि 7 43 होतात. सो 43 मी इथे लिहिले. बघा ना 2 3 8 5 आले की नाही 5832. म्हणजे आपण ज्या ट्रिक्सनं घनमूळ काढलं आणि ज्या ट्रिक्सनं घन काढला हे दोन्ही काय व्हाईस वर्सा सारखा आला. म्हणून इथे येतं 5832. मग प्रश्न उरतो तो पॉईंटचा. मागून 3 अंकानंतर जर पॉईंट असेल तर 3 अंकांसाठी आपल्याला मागून 1 अंकानंतर पॉईंट द्यावा लागतो. म्हणजे सॉरी इथं नाही, इथं नाही पॉईंट, तर इथे पॉईंट द्यावा लागतो. म्हणून आन्सर काय ते आपल्याला 1.8. 5832 म्हणजेच 18, 18 म्हणजेच मग आता 1.5, 1.8. सो आता मी 1.8 लिहून घेतो या ठिकाणी. हे एवढं आलं की मग तुम्हाला सहजच साध्य आहे ते सगळं. 1.8 प्लस 35/100 गुणिले 6500 वजा x भागिले 100 ऑफ म्हणजेच गुणाकार 1250 बरोबर 222.8 झालं. तेवढं तर आपण सॉल्व्ह केलं. आता हे एवढं सॉल्व्ह करावं लागेल. कसं करणार, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल झालं. आता आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल, कराच लागेल तो. 5 5 25 हातचे आले 2, 5 2 5 3 15 2 किती 17 है की नाही. 5 5 25 2, 5 3 15 2 किती 17, 6 5 30, 3 साइन 3 18 3 किती 21, 5 7 2 1, 2 1 नाही तर 2 2, 2275 झाले. आता आपण कोणत्या स्टेप्सवर आलोय, अशी स्टेप्स चालली आपल्याली. 1.8 प्लस 2275 वजा मित्रा वजा. आता या ठिकाणी आडवा भाग जातो. आता आडवा भाग देत असताना आपण 25 ने सुद्धा भाग देऊ शकतो. या ठिकाणी बघा डायरेक्टली केलं तरी चालते, असं काही नाही की हा शून्य कॅन्सल करून हा शून्य कॅन्सल करायचा, हा शून्य कॅन्सल करून इथे पॉईंट द्यायचा. म्हणजे ते झाले 12.5x झाले बरोबर 222.8 झालं. आता आपल्याला काय करावं लागेल, ही एवढी जी व्हॅल्यू आहे हे जैसे ती या जागेवर ठेवावं लागेल, कारण की ते x ला चिटकून आलेले आहे. बाकीचं मात्र इकडून इकडे कन्वर्ट होऊ शकते एवढा भाग. बाकीचा काय होतो, तर तो भाग इकडून इकडे कन्वर्ट होतो. कन्वर्ट होत असताना सर्वप्रथम हे जे 1.8 आहे ते अधिकचे इकडे वजा करायचे. वजा केले 1.8
तर मग या ठिकाणी 0 1 2 2 म्हणजे 221 राहिले. आता आपण 2275 मायनस 12.5 x बरोबर 221 राहिलेले आहे. आता दुसरं बघा की या ठिकाणी हा जो प्लस आहे, हा काय आहे, प्लस आहे, तर तो इकडे जाऊन काय होणार आहे, तर मायनस होणार आहे या ठिकाणी. ओके 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 आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी करता येते, दोन गोष्टी या ठिकाणी करता येतात की हा एवढा जो पार्ट आहे आतमध्ये टाकता येतो आणि हा पार्ट बाहेर घेता येतो. हे एक बेसिक आहे, ते बेसिक सुद्धा मी तुम्हाला सांगतो, हे एवढं खोडून टाकतोय. आता बघा आपण असं म्हणू शकतो 2275 वजा 221 बरोबर हा पार्ट बाहेर 12.5 x. आता याची वजाबाकी करून घेऊ आपण. 5तून 1 गेला 4 राहिला, 7तून 2 गेले 5 राहिले, नंतर 0 आणि हे 2 2054 बरोबर या ठिकाणी 12.5 x. या ठिकाणी गुणाकार आहे, हा गुणाकाराचा मित्रांनो इकडे जाऊन होणार भागाकार. सो या ठिकाणी 12.5. आता तुम्ही एवढं कॅल्क्युलेशन करा, तुमचा आन्सर तयार आहे. कसं आन्सर येणार बरं, 2054 भागिले 12.5. बघा या ठिकाणी करतो मी 2054 भागिले 12.5. इथे सुद्धा एक बेसिक आलेला आहे, ते म्हणजे कोणतं की 12.5 ला 125 मध्ये जर तुम्ही कन्वर्ट करू इच्छित असाल तर याला एका अंकाने तर इकडे सरकावं लागेल आणि इथे 0 द्यावं लागेल. 20,540 भागिले 125 तुम्ही म्हणू शकता. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने भाग द्या आणि जे काही येत असेल ते तुमच्याला फायनल आन्सर असेल. कितीने भाग जाणार आपल्याला, तर आपण सुरुवातीला त्याला 5 ने भाग देऊ किंवा मग 25 ने सुद्धा थेट भाग देऊ शकता तुम्ही. आपण 5 नेच भाग देऊ. 5 2 10, 5 5 25 झालं. इथे 5 चूक 20, 5 1 5, इथे 0चा भाग जातो आणि 5 8 40 म्हणजे 4108 भागिले 25. आता कितीने भाग देणार, थेट भाग 25 ने भाग द्या. ओके, सो 25 1 25 आणि 25 1 25 झालं. या ठिकाणी बघा भाग असा देऊया आपण 4108 भागिले 25. 25 1 25 आणि 25 1 25. 41 मधून 25 गेले, इथे किती उरतात, 6 5 11 म्हणजे 16 उरतात. 16 उरल्याबरोबर हे होतात 160. आता 25 चूक 100 होते, 25 पंच 125 होते, 25 सकम 150 होते. सो 25 सकम 150 झाले. 160 मधून 150 गेले तर 10 उरतात, ते 10 जर इथे लावले तर होते 108. आता 25 चूक 100 होते, 108 वजा 100 जर म्हटले तर उरतात 8. आता 8 उरलेले आहे आणि 25 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. अशा वेळेस आपण पॉइंट देतो, 8 चे करतो 80, मग पुन्हा 25 ने भाग देतो. 25 3 75 येतात, 25 3 75 येतात, उरतात किती 5, 5 होतात 50 आणि 25 दोन्ही 50 होतात. फायनली आन्सर येते आपल्याला 164.32. सो 164.32 हे 4th ऑप्शन मध्ये आहे. 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा या प्रश्नामध्ये हा प्रश्न काही सोपा नव्हता, हा प्रश्न हार्डेस्ट लेवलचा आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की इजी लेवल नाही हा. ज्या विद्यार्थ्याला अंडर रूट काढता येते, सॉरी घनमूळ अर्थात क्यूब रूट काढता येते त्यालाच शक्य आहे. त्याच्यानंतर त्याला नॉलेज पाहिजे की मागून 3 अंकानंतर जर त्या ठिकाणी घनमुळातली संख्या असेल तर इथं मागून एका अंकानंतर द्यावं लागते. 1.8 त्यानं आणला, नंतर त्यानं कॅल्क्युलेट करत करत इथपर्यंत आला. त्याला हे माहीत पाहिजे की इकडचे गुणाकार असेल तिकडे भागाकार होते, भागाकार असेल तर गुणाकार होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बेसिक माहीत पाहिजे त्याला की बरोबरच्या चिन्हाच्या आधी एक्स आहे आणि त्याच्या आधी जर वजाचं चिन्ह असेल तर इथं काय होते, तर कन्व्हर्जन होते, ट्रान्सफर होते. इकडची आतमधली व्हॅल्यू बाहेर टाकायची, बाहेरची व्हॅल्यू आतमध्ये टाकायची, तेव्हाच पॉसिबल आहे की 2054 भागिले 12.5. त्याला हे माहीत पाहिजे की छेदस्थानी जर पॉईंटची संख्या असली तर तो पॉईंट जेवढ्या अंकानं पुढे न्यायचा तेवढे वर 0 लावा लागते. तो 0 लावत लावत गेला, शेवटी 4108 भागिले 25 म्हटलं तर त्याला प्रॉपर असा भाग देता आला पाहिजे. 164.32 असं त्याचा प्रॉपर आन्सर आलेला आहे. सो 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला 5 प्रश्न समजावून सांगितले. हे 5 प्रश्न पदावलीची रिलेटेड आहे. मात्र पदावलीचे काही ट्रॅक्स पडतात, पदावलीचे सुद्धा टाइप्स पडतात.
पदावलीचे मी एक एक टाइप्स तुमच्या पुढे मांडत आहो. जरी त्यामध्ये 5 प्रश्न मी तुम्हाला देत असेल तरी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे बॅच जॉईन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना 25 प्रश्न त्या ठिकाणी मिळणार आहे. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज जॉईन माय बॅच. जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ हे टॉप 5 ची सिरीज जर आवडत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा.